नमस्कार, सिंपल रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत रवा केक। हा केक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो। नवशिक्यांसाठी ही परफेक्ट रेसिपी आहे। रेसिपीला सुरुवात करूया। 1 कप रवा घेतला आहे। रवा जाडसर असेल तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा। इथे आपण रवा बारीक करून घेतला आहे। 1 कप दही घ्यायचं, 1 कप तेल घ्यायचं, तूप घेतलं तरीही चालेल। 1 कप पिठी साखर घेतली आहे। विलायची पावडर घालायची अर्धा चमचा, 1 चमचा व्हॅनिला इसेन्स घालायचा। हे सर्व मिश्रण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपण सर्व मिश्रण मिक्स करून झालं आहे। मिक्स केलेल्या मिश्रणामध्ये 1 कप रवा घालायचा, 1 कप मैदा घालायचा, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। मिश्रण घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये अर्धा कप दूध घालून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आणि आता हे मिश्रण आपल्याला 15 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचं, झाकण ठेवून। हे पहा किती छान फुगला आहे ना। त्यामध्ये अर्धा चमचा सोडा, अर्धा चमचा बेकिंग पावडर घालून घ्यायची आणि 2 ते 3 चमचे दूध घालून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपण हा केक कुकरच्या भांड्यामध्ये बनवणार आहोत। खाली बटर पेपर टाकायचा आणि हे मिश्रण त्यामध्ये ओतून घ्यायचं, थोडंसं टॅप करून घ्यायचं। वरून तुम्हाला जे पण आवडतील ते ड्राय फ्रूट्स त्यामध्ये टाकून घ्यायचे, बदाम, काजू। आपण हा केक टोपामध्ये बेक करणार आहोत। खाली 1 वाटी मीठ घालून घ्यायचं, वरून जाळी ठेवायची आणि कुकरचं जे भांडं आहे ते त्यामध्ये वरून ठेवून द्यायचं, वरून झाकण ठेवायचं आणि हा केक आपल्याला 20 ते 25 मिनिटं बेक होऊन द्यायचा आहे। हे पहा 20 ते 25 मिनिटं झाले आहे। चेक करून पाहायचा। इथे आपला पूर्णपणे केक बेक झालेला आहे। गॅस बंद करायचा। केक पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतर भांड्यामधून काढून घ्यायचा, वरून बटर पेपर काढून घ्यायचा। आपण बरोबर त्याला 20 ते 25 मिनिटं बेक केलेला आहे, त्यामुळे अजिबात जळाला नाही। हे पहा दोन्ही बाजूने किती छान झाला आहे ना। रवा केक एकदम कमी साहित्यामध्ये बनला जातो आणि खाण्यासाठी तर खूपच टेस्टी लागतो। सकाळी नाश्त्यासाठी लहान मुलांना तर खूप आवडतो। इथे तुम्हाला मी केक कट करून दाखवते। हे पहा एकदम मऊ झाला आहे। हा केक लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल। एकदा नक्की तुम्ही ही रवा केक बनवून पहा। कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की केक कसा झाला। तुम्ही चॅनलवर नवीन असताल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यासाठी अजिबात विसरू नका। तोपर्यंत बाय बाय।